नमस्कार मंडळी, सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे छान अशा देवपूजेने झाली। त्यानंतर उंबरठ्यावर छान अशी सुबक रांगोळी काढून उंबऱ्याचं पूजन सुद्धा केलं। आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला घराचं रक्षण करणारा आणि शुभतेचं प्रतीक असं मानलं जातं। त्यामुळे सण उत्सवाच्या दिवशी उंबरठा पूजन करण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये जपली जाते। यानंतर आमच्या घरच्या तुळशीच्या रोपातून ताजी तुळस तोडून विठुरायासाठी प्रेमाने तुळशीचा हार तयार केला आणि मग लगेच फराळाच्या तयारीला लागली। आधी भिजवलेले साबुदाणे घेतले, मग त्याच्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची ॲड केली, त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केले आणि मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड केला। मग हे उकडलेले बटाटे घेतले आणि साबुदाण्यामध्ये किसून मिक्स केले। हे सगळे एकत्र छान मळून घेतलं आणि तेल गरम करायला ठेवलं। मग छोटे छोटे वडे तयार करून घेतले आणि गरम तेलात सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घेतले। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे वडे छान तयार झाले। खरंच उपवासाच्या दिवशी असा गरमागरम साबुदाणा वडा म्हणजे एक पर्वणीच आहे, नाही का? मग हे वडे मस्त गोड दह्याबरोबर एन्जॉय केले। त्यानंतर आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी निघालो। आज बरेच भाविक दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त आले होते। मंदिरात प्रवेश करताच अंगणातलं सुंदर असं तुळशी वृंदावन नजरेत भरलं। या वृंदावनावर छान अशी विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती केली होती आणि फुलांनी माळा खूप छान सजवल्या होत्या। मंदिराच्या शिखरावर गरुडासह संत तुकाराम महाराजांची भव्य मूर्ती पाहून मन अगदी भारावून गेलं होतं। संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वाटत होता। मंदिराचं कोरीव काम, सुंदर कलाकुसर आणि प्रत्येक भागातील बारकाई पाहून मंदिराचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत होतं। आषाढी एकादशी निमित्त मंदिर खूप छान सजवलं होतं आणि रांगेसाठी पण योग्य नियोजन होतं। येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचंही दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं। संत जनाबाईंचं प्रतीक म्हणून इथे खूप छान सुंदर जातही सजवलं होतं। त्यानंतर आम्ही विठुराया आणि रुक्मिणी मातेचं मनपूर्वक दर्शन घेतलं। घरच्या तुळशीपासून प्रेमाने तयार केलेला हार त्यांच्या चरणी अर्पण केला। तो क्षण शब्दात सांगणं खरंच कठीण आहे। आज आषाढी असल्यामुळे मंदिरात टाळ मृदुंगाच्या साथीने सुरू असलेलं भजन, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तांचा उत्साह हे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून टाकत होते। काही क्षण तिथे निवांत बसून तो अनुभव मनात साठवून ठेवला। तर मंडळी, आजचा हा आषाढी स्पेशल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका आणि लगेचच प्रिमल्स ब्लॉगला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।